सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सबका स्वागत है। मैं हूँ एजाज शाह। जलगांव से एक गंभीर समस्या सामने आई है। शहर के अजंता रोड सुप्रीम कॉलोनी परिसर की पुलिस कॉलोनी वार्ड नंबर 18 आज बदहाली की तस्वीर पेश कर रही है। इस इलाके की नालियाँ पूरी तरह ओवरफ्लो है, कई जगह सड़कें मौजूद नहीं है और रात के समय कई इलाके में स्ट्रीट लाइट भी नहीं जलती। इसके बावजूद यहाँ के नागरिक नियमित रूप से टैक्स भर रहे हैं, फिर भी बुनियादी सुविधाओं से वंचित है। स्थानीय लोगों का कहना है कि गंदगी और तेज़ दुर्गंध की वजह से बच्चे, बुजुर्ग और महिलाएं बीमार पड़ रहे हैं, लेकिन जलगांव महानगर पालिका की ओर से अब तक ठोस कार्रवाई नहीं की गई है। आज इस मुद्दे को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी और कार्यकर्ता मौके पर पहुंचे। उनके साथ बड़ी संख्या में नागरिक भी मौजूद थे। सभी ने प्रशासन से तुरंत सफाई, पक्की सड़क और स्ट्रीट लाइट की व्यवस्था करने की मांग की है। नागरिकों ने साफ कहा है कि हम भी जलगांव शहर के मतदाता, टैक्स देने वाले जिम्मेदार नागरिक हैं और हमें हमारा हक चाहिए। अब देखना होगा कि प्रशासन इस गंभीर समस्या पर कब तक कार्रवाई करता है। रशीद शेख के साथ शाहजास, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 जलगांव। 2000 मध्ये मी इथे जागा घेतली होती। 2000 पासून आता 2026 चालू आहे। हे 26 वर्षामध्ये ह्या गल्लीचा जळगाव काट्याच्या पाठीमागची पहिली गल्ली आहे। याला म्हणतात सुरक्षित गल्ली, एक चांगली सुशिक्षित गल्ली। इथे सगळ्या गोष्टीची अजून कमतरता आहे, काही तिथे प्रोग्रेस झालेला नाही। हे संपूर्ण जितकं दिसतोय आपल्याला, हे बघा गटारी इथे बनलेले नाही आहे, रोड बनलेला नाही आहे, पत्रे सुद्धा इथे नाही आहे। आमच्याकडून घरपट्टी, नळपट्टी सगळी वसूल केली जाते, त्याच्यामध्ये सगळे चार्जेस लावले जातात, पण आम्हाला एक नया पैशाचा इथे काही आजपर्यंत उपभोक्तांनी काही दिलेलं नाही। 25 वर्षामध्ये कोणी येऊन रुकत बी नाही इकडे, कोणी नाही। आम्ही तिकडे नगरसेवकाला म्हणलो होतो, तो म्हणतो तुमचा पास झालेला आहे, पुढच्या महिन्याला चालू होईल, पुढच्या महिन्याला चालू। 25 वर्ष झालं पास व्हायला, अजून किती वेळ घेतो असं गाडीचं साम्राज्य। इलेक्शनच्या अगोदर पण आम्ही जितके नगरसेवक उभे होते आमच्या कॉलनीला, तेवढ्यांना बोलवून आम्ही हात जोडून विनंती केली की साहेब आमच्याकडे बघा, आम्ही इकडे लावारीस नाही आहे, आम्ही पण सगळे घरपट्टी भरतो, आम्ही प्लॉट जळगावचे नागरिक आहात। ही घाण वगैरे ती झालेली आहे, शेजारी मध्ये भांडण होतात ते गटरीमुळे। तर हा नगरपालिका झोपलेला आहे का? अजून आमच्याकडे काही बघत नाही आणि आमचे कामं काही होत नाही। हे जळगावचे नागरिक आहेत, महानगरपालिकेला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। अशा प्रकारच्या नरक यातना हे लोक का भोगतील? प्रशासन जागा हो, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन उभारेल इकडच्या जळगावच्या नागरिकांसाठी। इथे गटारी, पथदिवे आणि या घाणीच्या साम्राज्यापासून यांना मुक्त करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। आणि नगरसेवक महोदय अनेक आले, अनेक गेले, आता जे असतील त्यांनी इथे लक्ष देणं त्यांची जबाबदारी आहे। चाचा, तुम्ही किती वर्षापासून आहे तिकडे राहायला? मला 26वं वर्ष चालू आहे। 2000 मध्ये ही आम्ही इथे जागा घेतली होती, त्यावेळेला काही एवढा डेव्हलपमेंट न होता, तरी म्हटलं चला पुढे जाऊन काम होतील। एवढा डेव्हलप झाला तरी अजून इथे काही नाही। जी परिस्थिती पहिले होती ती आज पण 25-26 वर्षानंतर पण हीच परिस्थिती आहे। तुम्ही 5 पंचवार्षिक पाहिल्या मतदानाच्या आतापर्यंत? गोष्ट एक 5 पंचवार्षिक पाहिल्या, 5ही पंचवार्षिकला तुम्हाला हेच आश्वासन दिलं का? हेच आश्वासन मिळत आलेलं आहे का आता आम्हाला निवडून आणा, आम्ही तुम्हाला हे काम करून देऊ। इथे लाईटचे जे पोल बघताय ते स्वतःच्या पैशाने आम्ही प्लॉटवाल्यांनी दिलेले आहे। MSCBला 20,000 रुपये देऊन आम्ही 2 पोल आणले होते, पैसे भी आपने आम्ही दिले। त्यानंतर रोडावर गटरीवर जिथे जिथे पूल बनवायचे ती आम्ही वर्गणी जमा करून आम्ही पूल बनवले। हेच लोक वर्गणी करून आपल्या क्षेत्रासाठी आपलं पथदिवे आणि रस्ते घेत आहे। मग महानगरपालिका काय करते? मग कसला टॅक्स घेते महानगरपालिका? घरपट्टी, नलपट्टी सगळ्या प्रकारचा टॅक्स घेते, यांना गटारी बनवून देत नाही। गाडीचं साम्राज्य आहे, इथे रस्ते नाही, गटारीवर पथदिवे नाही, रस्त्यावर लाईट नाही। मग महानगरपालिकेला का विसर पडला पोलीस कॉलनीचा? हा तुझा भाव आहे, हे स्पष्ट दिसतं। चाचा, सुप्रीम कॉलनीचा जर विचार केला तर सुप्रीम कॉलनीमध्ये अर्ध्या कॉलनीमध्ये रस्ते झालेले आहेत आणि अर्ध्या कॉलनीमध्ये पोलीस कॉलनीत रस्ते दिसत नाहीत। याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं हेच आहे, दुभाव चाललेला आहे। बघा मागच्या गल्लीलाच बघा, तिकडे डांबरी रोड झालेले, गटरी झालेले, लाईट दिवे वगैरे लागलेले आहे।
मग हे जळगाव काट्याच्या पाठीमागची पहिली गल्ली म्हणल्या जाते. ह्या गल्लीवर काय नाराजी आहे मला हे समजत नाही. प्रत्येक वेळेला विनंती केली, हात जोडून विनंती केली. आम्ही कधी 1 रुपया कुठल्याही नगरसेवकाकडून इलेक्शनमध्ये घेतलेला नाही. फक्त एकच सांगितलेलं आहे की आमच्या गल्लीची सुधारणा करून द्या, आमची हीच विनंती आहे.